टीम इंडियाचा धडाकेबाज स्पिनर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्यामध्ये नुकताच घटस्फोट झाल्याचं बोललं जातंय। दोघांचंही लग्न तुटलंय आणि दोघांनी कायमचं एकमेकांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय। लग्नाच्या 2 वर्षांनी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला। पण गेल्या कित्येक दिवसापासून दोघेही वेगळे होण्याचं नेमकं कारण काय याच्यावरती अनेक दिवसापासून चर्चा रंगली आहे। आता अखेर धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचा घटस्फोट का झाला याचं खरं कारण समोर आलंय। ते कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे YouTube चॅनल। खरं तर युजवेंद्र आणि धनश्री यांच्यात वेगळं होण्याचं खरं कारण म्हणजे धनश्री मुंबईला राहण्याची इच्छा होती। तिने कित्येकदा युजवेंद्रला हरियाणातील त्याचं घर सोडायचाही आग्रह केला। युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात कधीच पटत नव्हतं, कारण ते दोघंही वेगळे पर्सनॅलिटीचे होते। त्याने धनश्रीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तिची मागणी योग्य नाही। दोघांनीही चर्चा केली, दोघांमध्ये वादही झाला, भांडणही झालं। धनश्रीची इच्छा होती की युजवेंद्र चहलने बॅग भरावेत आणि मुंबईला शिफ्ट व्हावं, पण चहलला आपल्या आईवडिलांचं घर सोडायचं नव्हतं। धनश्री युजवेंद्र आणि त्यांच्या पालकांसोबत राहण्यासाठी हरियाणाला गेली होती। जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा ती मुंबईला यायची। दुसरीकडे युजवेंद्र चहल त्याच्या निर्णयावरती ठाम होता की तो त्याच्या घरापासून आणि शहरापासून स्वतःला दूर करणार नाही। लग्न झाल्याच्या नंतर चहल आणि धनश्री वर्मा हे युजवेंद्र चहल यांच्या पालकांसोबत हरियाणामध्ये राहायचे। सध्या संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट का झाला याचं सर्वात महत्त्वाचं कारण हेच आहे। युजवेंद्र चहल याने स्पष्ट केलं की तो त्याच्या पालकांपासून दूर राहणार नाही आणि मग शेवटी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला। मित्रांनो, घरासाठी व आईवडिलांसाठी युजवेंद्र चहल याने घटस्फोटाचा निर्णय घेतला। या व्हिडिओवरती तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की सांगा। असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।